Good afternoon to all. Is the picture visible to all? We have executed the function and method of the list, and here is the command and output. We have seen different list function as well as the list method. So just we will see the example here. L equal to 1 comma 2, that is the list contain two element 1 comma 2. L dot extend. Now I am using a dot operator, that means it is a method. So L dot extend in bracket SESP. Now extend function is used to extend the ओरिजिनल लिस्ट विथ अ गिवन सिक्वेन्स. म्हणजे एक्सटेंडच्या ब्रॅकेटमध्ये आपण जे व्हेरिएबल देणार आहे, जे ऑब्जेक्ट देणार आहे, तो ऑब्जेक्ट म्हणजे सिक्वेन्स आहे. आता सिक्वेन्स ह्याचा अर्थ काय आहे? इट मे बी अ स्ट्रिंग, लिस्ट, टपल, ज्याच्यामध्ये मोर दॅन वन एलिमेंट असतात, ह्याला आपण काय म्हणतो? सिक्वेन्स म्हणतो. तर तो सिक्वेन्स आपण एक्सटेंड फंक्शन मेथडला पॅरामीटर म्हणून पास केलाय. सो इट इज एल डॉट एक्सटेंड SESP. आता ही काय आहे? स्ट्रिंग आहे. सो स्ट्रिंग इज अ सिक्वेन्स जे आहे, so that will added as a individual member of a list. So the original list is 1 comma 2, and the next element will be S, E, S and P. So in total we have the element as 1 comma 2 comma S, E, S, P. So extend function or method is used to extend the original list with a given sequence. Now if I use just an individual integer, float किंवा कॅरेक्टर, म्हणजे ज्याच्यामध्ये इटरेशन नाहीये किंवा ज्याच्यामध्ये सिक्वेन्स नाहीये, असं एखादं इनपुट जर तुम्ही वापरलं. आता मी काय केलंय बघा, एल डॉट एक्सटेंड इन ब्रॅकेट 1. ह्याचा अर्थ मी 1 हा इलेमेंट किंवा नंबर ओरिजिनल लिस्टला एक्सटेंड करायला लागले. इट विल गिव्ह अन एरर. सो व्हॉट इज द एरर? इंट ऑब्जेक्ट इज नॉट इटरेबल. इटरेबल म्हणजे काय? रिपिटेशन नाहीये. इट इज नॉट अ सिक्वेन्स. सो इफ वी हॅव टू ऍड अन इंडिव्हिज्युअल इंटिजर, कॅरेक्टर, फ्लोट, तर नॉर्मली आपण अपेंड किंवा इन्सर्ट वापरतो. आणि एक्सटेंड कधी वापरतो? जेव्हा आपल्याला ओरिजिनल लिस्ट एखाद्या वेगळ्या सिक्वेन्सनी एक्सटेंड करायची आहे. सो आय हॅव शोन द आउटपुट ॲज वेल ॲज द एरर. इज इट क्लिअर द एक्सटेंड मेथड? Okay. Now next is L dot extend in bracket. What I have done? Square bracket 11 comma 22 and then again square bracket 33. Now what is meaning? What is the meaning of adding the element in a square bracket? It is a list. Okay, it is a list. Now what you have to do is, the original list is 1, 2, S, E, S, P. Then I have added two more character A and H. Now see what happens. 11 comma 22 itself is a list, and that is added as a single item of a list. म्हणजे लिस्ट विदिन लिस्ट किंवा नेस्टेड लिस्ट सारखं 11,22 काय होईल? तुम्हाला ऍज अ लिस्ट एक्सटेंड होईल. त्यानंतर 32 बघा, आपण काय केलंय? 32 ला पण स्क्वेअर ब्रॅकेट यूज केलाय. म्हणजे 33 इंडिव्हिज्युअल इज अ लिस्ट, अँड दॅट विल बी अगेन ऍडेड ऍज अ आयटम ऑफ अ लिस्ट. म्हणजे तुमच्या टोटल लिस्टमध्ये पहिले जे 1 2 नंबर आले, SC, SP, AH हे कॅरेक्टर आले, आणि त्याच्यानंतर दोन इंडिव्हिज्युअल लिस्ट आपण त्या आयटम म्हणून इन्सर्ट केलेल्या आहेत. इज इट क्लिअर? म्हणजे एक्सटेंड करताना आपण काय करू शकतो? एखादा स्ट्रिंग वापरू शकतो, मल्टिपल कॅरेक्टर कॉमा कॉमा देऊ शकता तुम्ही. सिमिलरली त्यानंतर मी लिस्ट दिलेल्या आहेत. इज इट क्लिअर?
So what will happen if my list is 1 comma 2 and I use L dot extend in bracket well comma in bracket come. So here it gives an error that we require only a single sequence of atom. आपल्याला इनपुट म्हणून सिंगल सिक्वेन्स ऑफ ॲटम द्यायचा आणि इथं आपण 2 दिल्यामुळं काय करतो हा, इट विल जनरेट अन एरर. समजा त्याच्याऐवजी एल डॉट एक्सटेंड, इफ आय गिव्ह लाईक वेल स्पेस कम, आता काय होईल बघा. तर वेलकम ही एकच स्ट्रिंग आहे कारण आपण सिंगल कोट एकदाच वापरलाय, त्यामुळे डब्ल्यू इंडिव्हिज्युअल ॲटम म्हणून ऍड होईल ई एल स्पेस COME. So this will work like this. Now next is L dot append. Append काय करतं, it add the given element at end of a list. लिस्टच्या एंडला ऍड करतं, त्यामुळं ओरिजिनल लिस्ट फॉर एक्झाम्पल 11, 22, 33, 44 आहे, त्याला आपण एल डॉट अपेंड ए केलं तर ए इंडिव्हिज्युअल कॅरेक्टर काय होईल, तुमच्या लिस्टच्या एंडला ऍड होईल. इट इज शोन इन द आउटपुट. त्यानंतर इन्सर्ट आहे बघा, एल डॉट इन्सर्ट. इन्सर्ट काय करतं म्हणून सांगितलं, आपण दिलेल्या इंडेक्सला तुमचा ॲटम काय होतो, इन्सर्ट होतो. सो एल डॉट इन्सर्ट 2 comma s, that means the s character is added at a index 2. आणि आपण एल ची व्हॅल्यू प्रिंट केल्यानंतर आपल्याला दिसतं बघा 11, 22, then it has a character s, then 33, 44 and a. Now L dot remove. Now remove मेथड काय करते, it will delete a given element. आपण जो इलेमेंट ब्रॅकेट मध्ये देतो तो पर्टिक्युलर इलेमेंट काय होतो, तुमचा रिमूव्ह होतो. सो एल डॉट रिमूव्ह 11, ह्याचा अर्थ काय, 11 हा आयटम तुमच्या लिस्टमधनं रिमूव्ह किंवा डिलीट झाला. आणि त्याच्यानंतर एल जर आपण प्रिंट केल्या तर त्याच्यामध्ये 11 हा नंबर तुम्हाला दिसणार नाही. सो इट इज 22 S, 33, 44 and A. Now what is the difference between remove and pop? I have already explained you. Are you people there? Yes. So what is the difference between remove and pop? What is the stack pop function does? Same working is here in the list. So remove method remove the particular atom in the list, and pop compulsory remove the last element of the list. पॉप म्हणजे स्टॅकच्या पॉप सारखं आहे, तर तो कंपल्सरी लिस्टचा लास्टचा जो काही इलेमेंट असेल तो डिलीट करतो अँड रिटर्न इट्स इंडेक्स. इंडेक्स रिटर्न करतो का आयटम रिटर्न करतो? So pop method will remove the last element of the list and that removed element is returned by pop method. तो काय करतो, तुमचे जे इलेमेंट आहेत ते रिमूव्ह करतो लास्टचा इलेमेंट आणि तुम्हाला तो जो इलेमेंट रिमूव्ह केलेला आहे तो ऍज अ आउटपुट देतो. आता ह्याचं थोडंसं व्हॅरिएशन आपण चेकआउट करू. सो एल इक्वल टू 1, 2 आपण केलेलं आहे. तर त्यांनी काय दाखवलं बघा, ई म्हणजे तुमच्या एल मध्ये शेवटचा एलिमेंट कुठला होता, वेलकम मधला ई होता, तो त्यांनी काय केला, रिमूव्ह केला. त्यानंतर मी परत वापरलं एल डॉट पॉप, आता काय येणार, एम येईल. सो लाईक दिस इट विल गोज ऑन टू रिमूव्ह द लास्ट आयटम. आता अंडरफ्लो कंडिशन काय येते, what is the underflow condition, same in the stack.
मी आता लिस्टला काय केलं बघा, परत एकदा रिन्यू केलं, रिसेट केलं, L इक्वल टू 1,2. सो L डॉट पॉप केलं तर आपल्याला पहिल्यांदा 2 मिळेल. देन L डॉट पॉप केलं तर नेक्स्ट इलेमेंट 1 येईल. आणि आता एम्प्टी लिस्टला जर मी पॉप केलं L डॉट पॉप, इट विल गिव्ह यू अन अंडरफ्लो एरर, की एम्प्टी लिस्ट मधून आपण पॉप करू शकत नाही. ओके, सो इज इट क्लिअर द पॉप फंक्शन, पॉप मेथड? Clear, L dot clear, what it does, it remove all the element from the list. L dot clear केली की लिस्ट काय होती तुमची, ब्लँक होती, सगळे इलेमेंट जातात, पण लिस्टचं मेमरी जी आहे ती आहे तशी राहते. त्यामुळे लिस्टला जर तुम्ही प्रिंट केलं, इट विल प्रिंट अन एम्प्टी लिस्ट. त्यामुळं क्लिअर केल्यानंतर न काय होतं, आतले इलेमेंट रिमूव्ह होतात, पण लिस्टचा मेमरी मधला एक्झिस्टन्स ऍज इट इज राहतो. आता त्याच्या अपोजिट कुठलं दिलंय बघा, डेल. सो डेल स्टेटमेंट काय करते, सो इट रिमूव्ह ऑल द इलेमेंट ऍज वेल ऍज इट रिमूव्ह द मेमरी गिवन टू द लिस्ट. त्या लिस्टसाठी जी मेमरी अलोकेट केली आहे ती सुद्धा डिलीट होते. सो if we print the list after clear, it will give the output as a empty list. But if I execute del L, that means the list is deleted. आणि जर मग लिस्टला प्रिंट केलं तर आपल्याला काय एरर मिळते, नेम L is not defined. म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला की ती पर्टिक्युलर लिस्ट जी आहे ती मेमरी मधून पण डिलीट झालेली आहे. सो दॅट इज द डिफरन्स बिटवीन क्लिअर अँड डेल. नेक्स्ट मेथड आहे इंडेक्स. So it will give you the particular index of the element. आता काय केलंय बघा, I इक्वल टू L डॉट इंडेक्स, आयटम आहे 3, म्हणजे 3 हा आयटम त्या लिस्टमध्ये कुठल्या इंडेक्सला सेव्ह केलेला आहे तो इंडेक्स तुम्हाला रिटर्न होतो. सो द आन्सर इज 2. The next is L dot count. So count method will count the number of occurrences of the given item. आता आयटम कुठला आपला 4, तर 4 तुमच्या लिस्टमध्ये किती वेळा आलाय हे काउंट करतं. सो द L डॉट काउंट 4, ह्याचा आन्सर आहे 2, कारण 4 किती वेळा आलाय, 2 वेळा. त्याच्यानंतर बघा प्रिंट L डॉट इंडेक्स. आता इंडेक्स काय करतं, इट विल रिटर्न यू द इंडेक्स ऑफ गिव्हन लिस्ट आयटम. आपण लिस्ट आयटम कुठला पास केलाय 1, तर 1 या इलेमेंटचा जो इंडेक्स असेल तो रिटर्न होईल. तर आन्सर काय आलाय 0, कारण 0 पोझिशनला आपला 1 हा इलेमेंट स्टोअर्ड आहे. नाउ नेक्स्ट इज L डॉट सॉर्ट. सॉर्ट मेथड विल सॉर्ट द गिव्हन इलेमेंट इन द लिस्ट. मग ते अल्फाबेट असतील किंवा नंबर असेल. अल्फाबेट असेल तर तो कॅपिटल स्मॉल प्रमाणे काय होईल, स्पेलिंग प्रमाणे सॉर्ट होईल. त्यानंतर न जर तुमचे न्यूमरिक एलिमेंट असतील तर ते नंबर वाईज सॉर्ट होतील. बट इफ यू मेक अ मिक्स ऑफ नंबर अँड कॅरेक्टर, इट विल गिव्ह अन एरर. म्हणजे सॉर्ट करताना एकतर फक्त न्यूमरिक व्हॅल्यू वापरा किंवा फक्त कॅरेक्टर व्हॅल्यूज वापरा किंवा फ्लोट वापरा. तुम्ही जर मल्टिपल डेटा टाईप मिक्स केला तर सॉर्ट फंक्शन काय देतो, एरर देतो. तुम्हाला दोन्ही एक्झाम्पल दाखवलेत, नंबरचं पण एक्झाम्पल दाखवलंय आणि कॅरेक्टरचं पण एक्झाम्पल दाखवलंय बघा. त्यानंतर रिव्हर्स 1 2 3 4 ही ओरिजिनल लिस्ट आहे. अँड इफ आय यूज L डॉट रिव्हर्स, तर काय होतं, आहे त्या लिस्टमध्येच, म्हणजे इन प्लेस म्हणतो आपण त्याला. सो इट मेक अ लिस्ट रिव्हर्स इन प्लेस, म्हणजे आहे तीच ओरिजिनल लिस्ट तुमची रिव्हर्स होऊन सेव्ह होती. म्हणजे L मध्ये ओरिजिनल काय होतं 1 2 3 4, आणि रिव्हर्स फंक्शनला एक्झिक्यूट केलं की काय स्टोअर झालं 4 3 2 1. म्हणजे आहे त्याच लिस्टमध्ये, आहे त्याच प्लेसला ती लिस्ट काय होती, रिव्हर्स होते. नेक्स्ट कॉपी. आता इथं कॉपी आणि इक्वल टू मधला डिफरन्स मी दाखवलाय. तर L इक्वल टू 1,2 होतं. L1 मध्ये मी काय केलं, L1 इक्वल टू L डॉट कॉपी. नाउ द कॉपी मेथड विल क्रिएट अ कॉपी ऑफ द लिस्ट इन द मेमरी. म्हणजे L या लिस्टची एक कॉपी क्रिएट झाली कुठल्या व्हेरिएबल मध्ये, L1 मध्ये.
आता मी काय केलं बघा, ID ऑफ L म्हणजे L चं मेमरी लोकेशन प्रिंट केलं, दॅट इज 776. देन आय हॅव प्रिंटेड द ID ऑफ L1 म्हणजे नवीन झालेल्या लिस्टचं मेमरी लोकेशन प्रिंट केलं, ते आहे 304. किती आलं? 304. नाउ दिस टू डिफरंट मेमरी लोकेशन प्रूव्ह दॅट द कॉपी मेथड विल क्रिएट अ कॉपी ऑफ द लिस्ट. आणि आपण जेव्हा L2 इक्वल टू L केलं, म्हणजे आपण असाइनमेंट ऑपरेटर जर वापरला तर काय होतं, तर ID ऑफ L, मेमरी लोकेशन ऑफ L अँड मेमरी लोकेशन ऑफ L2 बोथ आर सेम. म्हणजे ज्या वेळेला आपण असाइनमेंट ऑपरेटर यूज करून एका लिस्टमधले कंटेंट दुसऱ्या लिस्टला कॉपी करतो, त्यावेळेला त्यांचे मेमरी लोकेशन्स जे आहेत हे सेम राहतात. आणि ज्या वेळेला आपण कॉपी मेथड एक्झिक्यूट करतो त्यावेळेला मेमरी लोकेशन काय होतात, डिफरंट येतात. इज इट क्लिअर ऑल द मेथड्स अँड एक्झाम्पल्स? त्यानंतर मॅक्स, मीन असे काही फंक्शन्स होते, आपण जस्ट चेकआउट करून बघूयात. फॉर एक्झाम्पल लिस्ट इक्वल टू 5, 7, 8 अशी लिस्ट मी क्रिएट केली. आपण वापरलं मॅक्स ऑफ L, सो इट विल गिव्ह द मॅक्झिमम ऑफ द लिस्ट. त्याचप्रमाणे मीन होतं. त्याचप्रमाणे सम होतं, म्हणजे हे ऑलरेडी इनबिल्ट असलेले फंक्शन आहेत, मॅक्स, मीन, सम. लेन आहे, सो लेन विल गिव्ह यू द total number of elements in the list. So this is all about your methods and functions of list. Now we will turn to practical number 6. I hope you have completed up to 5. Yes, ma'am. Okay. If you do the practical seriously, it will be useful to you to solve the MCQs, that is the final MCQ. कारण मोस्ट प्रोबॅबली तुम्हाला डायरेक्टली थेरॉटिकल क्वेश्चन पेक्षा तुम्हाला स्टेटमेंट किंवा कमांड दिली असेल, त्याचं आउटपुट गेस करायचं वगैरे असेल. त्यामुळे ह्या गोष्टी, असे जे MCQ आहेत, तर ते जेवढे तुम्ही प्रॅक्टिस कराल त्याच्याप्रमाणे तुम्हाला त्याचे जास्त आन्सर गेस करू शकता. थेरॉटिकल आन्सर काय तुम्ही सर्च करू शकता, पण असे जर आन्सर असतील तर तुम्ही प्रॅक्टिकली केलं असेल तर तुम्ही ते आउटपुट जे आहे ते खूप लवकर गेस करू शकता. So what is the first program? Write a Python program to sum all the items in the list. Now see, Python provide you the ready-made functionality for max, min, sum and all the things. But we have to write the Python program without using the ready-made function. त्याच्याकडे जे रेडीमेड फंक्शन आहेत ते फंक्शन यूज न करता लॉजिकनी आपल्याला हे सगळे प्रोग्राम जे आहेत ते सॉल्व्ह करायचे. ओके, सो द फर्स्ट इज टू फाइंड सम ऑफ ऑल ॲटम इन द लिस्ट. परेश देशपांडे, यू हॅव जॉईंड. IT ला पायथॉन नाही आहे. ओके, सो सम ऑफ ऑल आयटम्स इन द लिस्ट. काय लॉजिक आहे आपलं? नॉर्मल आपण काय करत होतो, एक व्हेरिएबल घेत होतो, सम और टोटल, सो दॅट विल बी असाइन टू 0 and we make just addition from first element to last element. So the same logic will be used here. L equal to 1 2 3 4 8. So this is the initialization of list. Then the variable total dot equal to 0. आता काय बघितलं होतं बघा, फॉर लूप जे आहे इट विल डायरेक्टली इटरेट ओव्हर द लिस्ट. म्हणजे फॉर लूपचा जो व्हेरिएबल आहे तो व्हेरिएबल म्हणजे लिस्टचा एक एक आयटम येतो. एक लक्षात घ्या, फॉर व्हेरिएबल जर आपण लिस्टसाठी वापरलं
तर जो काउंटर व्हेरिएबल आहे फॉर लूपचा दॅट विल रिप्रेझेंट इलेमेंट ऑफ द लिस्ट. इज इट क्लिअर व्हॉट आय एक्सप्लेन्ड अबाउट द फॉर लूप? फॉर लूप जर तुम्ही लिस्टसाठी वापरलं तर जे काउंटर व्हेरिएबल येतं के असेल आय असेल जे, तर त्याच्यामध्ये इंडेक्स नसतो, त्याच्यामध्ये ऍक्च्युअल इलेमेंट ऑफ लिस्ट डिस्प्ले होतो. इज इट क्लिअर? हा, त्यामुळे मी डायरेक्टली टोटल करताना के वापरलाय बघा. आपण डायरेक्टली काय वापरलंय? केस यूज केलाय. सो फॉर के इन एल कोलन, म्हणजे के म्हणजे तुमच्या लिस्ट मधला प्रत्येक इलेमेंट आहे. आणि टोटल कशी कॅल्क्युलेट करतो? टोटल इक्वल टू टोटल प्लस के. आणि त्याच्यानंतर आपण ती टोटल काय केलेली आहे? प्रिंट केलेली आहे. प्रिंट सम इक्वल टू कॉमा टोटल. सो इज देअर एनी डिफिकल्टी इन द लॉजिक? सिंपल. आतापर्यंत आपण जे केलेलं आहे तेच लॉजिक आहे, फक्त ते पायथॉन लिस्टला आपण काय केलेलं आहे? अप्लाय केलेलं आहे, एवढाच फरक आहे. सो आय विल रन दिस प्रोग्राम. प्रोग्राम प्रॉब्लेम प्रोग्राम रन केल्याला गेले की आयडियली प्रॉब्लेम देतो, अदरवाइज इट विल नॉट हॅव एनी प्रॉब्लेम. सॉरी, आता इथे ऍक्च्युली लाईट गेलेली, त्यामुळे तुम्हाला एक्झिक्युशन दाखवता येणार नाही. But we will just discuss the logic. The second program was find the maximum and minimum of the list. The second program काय आहे? मल्टिप्लिकेशन ऑफ ऑल द आयटम इन द लिस्ट. काय चेंज करणार आहे त्या प्रोग्राम मध्ये? What change you will do? Is it audible to you? टोटलचा जो प्रोग्राम होता तुम्हाला दाखवलेला, त्या प्रोग्राम मध्ये आपण मल्टिप्लिकेशन साठी काय चेंज करणार? Instead of addition of all atom, I have to display multiplication of all atom. I want just two changes in the program. तर नॉर्मली आपण जे टोटल इक्वल टू 0 करतो त्याच्याऐवजी आपल्याला काय करावं लागेल? फॉर एक्झाम्पल आपण व्हेरिएबल वापरलं प्रोडक्ट, तर प्रोडक्ट इक्वल टू 1 करावं लागेल. इन्स्टेड ऑफ 0 वी हॅव टू मेक इट ॲज 1. प्रोडक्ट इक्वल टू 1 करावं लागेल. आणि तुम्ही काय केलं होतं? के फॉर लूप वापरलं होतं, तर प्रोडक्ट इक्वल टू प्रोडक्ट मल्टिप्लाइड बाय के, एवढा चेंज तुम्हाला करावा लागेल. सो व्हॉट विल बी डू नाऊ? लाईट तर नाहीये, मी तो जो सगळे प्रोग्राम ऑलरेडी तुमचे केलेले आहेत, तर ती प्रोग्रामची जी फाईल आहे ती मी क्लासरूमवर अपलोड करते. यू विल गो थ्रू द प्रोग्राम लिस्ट. इफ यू हॅव एनी डाऊट यू कॅन आस्क. तोपर्यंत आपण काय करू? टप्पल जे आहे तो पॉइंट स्टार्ट करू.
Is it visible to all? Okay, the next is tuple. Instead of a list, now this next data structure is tuple. Now first basically we will see what the changes we have done with a tuple compared to a list. So first change is the element of list are mutable, whereas the element of tuple are immutable. Now, can anyone tell what is the mutable? Why we call list as mutable? I have explained you and also shown one example, and we have proved that list is mutable. लिस्टला अपडेट करू शकते. सो लिस्ट मधल्या इंडिव्हिज्युअल इलेमेंटची व्हॅल्यू आपण काय करू शकतो, चेंज करू शकतो. फॉर एक्झाम्पल लिस्ट मध्ये पहिला इलेमेंट 1 आहे, तर त्या 1चं आपण 11 करू शकतो, किंवा एखादं 1 जे आहे ते कॅरेक्टरनी रिप्लेस करू शकतो. म्हणजे इंडिव्हिज्युअल आयटम ऑफ अ लिस्ट कॅन बी अपडेटेड ऑर मॉडिफाईड. सो लिस्ट आर म्युटेबल. पण टपल मध्ये असं करता येत नाही. जे टपल मध्ये एखाद्या इंडेक्सवर जर एखादा इलेमेंट आपण स्टोअर केला, तर तो जो इलेमेंट आहे तो इलेमेंट आपल्याला परत चेंज करता येत नाही. इज इट क्लिअर द डिफरन्स म्युटेबल अँड इम्युटेबल? आता एखाद्या टपल मध्ये आपण एखाद्या इंडेक्सला एखादा इलेमेंट सेव्ह केला तर त्याची व्हॅल्यू आहे तशी ठेवावी लागते. नाउ द नेक्स्ट कन्फ्युजन इज whether I can add element to the tuple or I can remove the element from the tuple. का ते पण अलाउड नाहीये. सांगता येईल? आपण काय म्हणलं, लिस्ट अपडेट करू शकतो, मग टपल मधला इंडिव्हिज्युअल इलेमेंट आपल्याला अपडेट करता येत नाही, ठीक आहे. पण टपल मध्ये इलेमेंट आपण ऍड किंवा रिमूव्ह करू शकतो का? So individual item of a tuple cannot be modified, but we can insert element in a tuple or we can delete element from the tuple. Now second बघा, when we do not want to change the data over the time, the tuple is preferred data type. म्हणजे आपला डेटा हा टाइम नुसार चेंज होत नसेल, स्टॅटिक जर असेल तर आपण टपल वापरतो, आणि डायनॅमिक डेटा जर आपल्याला वापरायचा असेल तर नॉर्मली आपण लिस्ट वापरतो. हा झाला सेकंड डिफरन्स. थर्ड डिफरन्स काय सांगतो बघा, इटरेटिंग ओव्हर द इलेमेंट्स ऑफ अ टपल इज फास्टर कम्पेअर्ड टू इटरेटिंग ओव्हर अ लिस्ट. म्हणजे काय झालं, टपल मधले इलेमेंट इटरेट करणं म्हणजे टपल मधले इलेमेंट ऍक्सेस करणं किंवा प्रिंट करणं, हे लिस्ट मधले इलेमेंट ऍक्सेस करणं किंवा इटरेट करण्यापेक्षा फास्ट आहे. म्हणजे इफ आय कम्पेअर द टाइम, टपल टेक लेस टाइम अँड लिस्ट टेक मोर टाइम टू ऍक्सेस. नाउ द फोर्थ इज now the fourth difference is elements of a tuple are enclosed in parentheses, whereas the element of list are enclosed in a square bracket. जे टपल जे आहे तर त्या टपलचे सगळे इलेमेंट जे आहेत ते आपण स्क्वेअर राऊंड ब्रॅकेट मध्ये म्हणजे पॅरेंथेसिस मध्ये घेतो, आणि लिस्टचे जे होते ते स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये होते. इज इट क्लिअर द ऑल फोर डिफरन्सेस? फोर डिफरन्सेस क्लिअर आहेत सगळ्यांना? ओके.
definition. Is a sequence of immutable object. आता सेम आहे, फक्त एक चेंज काय केलेला आहे, इम्युटेबल हा वर्ड वापरला. इम्युटेबल म्हणजे आपण तो ऑब्जेक्ट एकदा इन्सर्ट त्याची व्हॅल्यू चेंज करू शकत नाही. ओके, नाउ टपल्स आर सिक्वेन्सेस जस्ट लाईक अ लिस्ट. म्हणजे लिस्ट कसं तुमचा सिक्वेन्स होता तसंच टपल सुद्धा सिक्वेन्स असणार आहे. द डिफरन्सेस बिटवीन टपल अँड लिस्ट आर गिवन इन द अबव. नाउ again tuples are comma separated values between parentheses. Tuples are comma separated values between parentheses. म्हणजे राऊंड ब्रॅकेट मध्ये आपण जर हे केल्या कॉमा सेपरेटेड व्हॅल्यूज वापरल्या तर त्याला आपण काय म्हणणार आहे, टपल म्हणणार आहे. नाउ द एम्प्टी टपल इज रिटर्न ॲज टू पॅरेंथेसिस. म्हणजे जसं एम्प्टी लिस्ट आहे, एम्प्टी लिस्ट आपण कशी क्रिएट करत होतो, दोन स्क्वेअर ब्रॅकेट ओपन आणि क्लोज. सो सिमिलरली जर मला एम्प्टी टपल क्रिएट करायचं असेल तर ते एम्प्टी टपल कसं क्रिएट करणार, दोन राऊंड ब्रॅकेट देणार. एम्प्टी राऊंड ब्रॅकेट जर दिले तर एम्प्टी टपल काय होतो आपला, क्रिएट होतो. नाउ to write a tuple containing a single value, you have to include a comma even though there is only one value. Can anyone explain why? काय सांगितले, जर लिस्ट मध्ये बघा एकच एलिमेंट पाहिजे असेल तर आपण काय करत होतो, काहीच प्रॉब्लेम नाही. आपण काय करत होतो, स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये एक सिंगल एलिमेंट टाकत होतो आणि तो लिस्ट मधला एक एलिमेंट क्रिएट होत होता. आता टपल काय आहे, राऊंड ब्रॅकेट आहे आणि टपल मध्ये मला जर सिंगल एलिमेंट पाहिजे असेल तर आपण फक्त टपल 1 इक्वल टू 50 आणि मग ब्रॅकेट कम्प्लीट असं लिहिलं तर चालत नाही, इट विल गिव्ह अन एरर. सो वी हॅव टू गिव्ह कंपल्सरी 50 then comma even if we are not including the second element in a tuple. आपण टपल मध्ये सेकंड एलिमेंट टाकणार नाहीये तरी सुद्धा आपल्याला तिथं कॉमा द्यावा लागेल. Why? Can even explain? Why we have to do like this? Yes, can anyone explain? आपण राऊंड ब्रॅकेट कुठे वापरत होतो आतापर्यंत बघा आणि त्याच्यावरून थोडा विचार करून सांगा. So normally round brackets are used as a function. नॉर्मली आपण काय करत होतो, फंक्शनच्या इथं राऊंड ब्रॅकेट वापरतो. त्यामुळे जेव्हा आपण राऊंड ब्रॅकेट वापरतो त्याला काय म्हटलं जातं, नॉर्मली फंक्शन पॅरामीटर. आणि तुम्ही जर फक्त राऊंड ब्रॅकेट आणि एक व्हॅल्यू वापरली, इट विल बी सिंटॅक्टिकली कन्फ्युजन टू द पायथॉन इंटरप्रेटर. So it tells it should be a comma after the first element. Is it clear? हे पर्टिक्युलर स्टेटमेंट क्लिअर झालं का, की टपल मध्ये एखादी सिंगल व्हॅल्यू जर आपल्याला टाकायची असेल तर तिथं कॉमा द्यायला कंपल्सरी आहे. नाउ अगेन सिमिलरली इंडेक्सचा लिस्टचा फर्स्ट इंडेक्स किती होता, 0. टपलचं पण सेम असणार आहे. द स्टार्टिंग इंडेक्स ऑफ द फर्स्ट एलिमेंट विल बी 0. त्यानंतर टपलचे इंडिव्हिज्युअल इलेमेंट जर आपल्याला ऍक्सेस करायचे असेल तर आपण स्लाइस ऑपरेटर वापरणार, म्हणजे स्क्वेअर मध्ये इंडेक्स वापरणार. एक्झाम्पल दिले बघा, फिजिक्स, केमिस्ट्री 1997, 2000. टपल 2 आहे 1 2 3 4 5 6 7. आता टपल 1 @ 0 जर आपण प्रिंट केला तर आपल्याला आन्सर काय मिळेल, फिजिक्स. टपल 2 मध्ये मी काय केलंय बघा, 1:5 केलंय, म्हणजे इंडेक्स 1 पासून पुढचे इलेमेंट प्रिंट करा 5 पर्यंत. आता आपल्याला माहितीये की इंडेक्स 5 जो आहे हा इन्क्लूड होत नाही आउटपुट मध्ये. म्हणजे इंडेक्स 1 वर कोण आहे, 2, देन 3, देन 4,
5 असे 4 इलेमेंट आपले प्रिंट होणार. इंडेक्स नंबर 5 चा इलेमेंट प्रिंट होणार नाही. आता as tuples are immutable, that means we cannot update or change the value of a tuple. आपण जर असं एखादं स्टेटमेंट एक्झिक्यूट केलं, टपल 1 at 0 equal to 100, ह्याचा अर्थ काय आहे? टपल 1 च्या इंडेक्स 0 म्हणजे फर्स्ट इलेमेंटची व्हॅल्यू आपण किती करतोय? 100 करतोय. आणि आपल्याला काय माहितीये की टपलचा इंडिव्हिज्युअल इलेमेंट मॉडिफाय करता येत नाही. सो इट विल जनरेट अन एरर दॅट टपल्स आर इम्युटेबल. इज इट क्लिअर? येस मॅम. नाउ नेक्स्ट प्लस ऑपरेटर होता. प्लस ऑपरेटर काय करतो? कॉन्कॅटिनेशन करतो. सो फॉर एक्झाम्पल, इफ आय राईट टपल 3 इक्वल टू टपल प्लस 1 टपल 2, so that means it will combine or concatenate the tuple 1 and tuple 2. दोन्ही मधले इलेमेंट काय होतात? कॉन्कॅटिनेट होतात, कंबाईन होतात आणि कुठं सेव्ह होतात? तिसऱ्या टपल मध्ये, टपल 3 मध्ये. सो दिस इज अन कॉन्कॅटिनेशन ऑपरेटर. आता डिलीटिंग बघा. रिमूव्हिंग इंडिव्हिज्युअल टपल इलेमेंट इज नॉट पॉसिबल. म्हणजे टपल मधलं एखादं इलेमेंट आपण डिलीट करणं पॉसिबल नाहीये. So it is not possible to remove the individual element of the tuple, but we can remove the entire tuple using the del statement. म्हणजे इथे दाखवलंय बघा की आपल्याला टपल मधला इंडिव्हिज्युअल इलेमेंट डिलीट करता येणार नाही, पण कंप्लीट टपल तुम्ही काय करू शकता? डिलीट करू शकता. Then len function, as you list सारखंच len function work होतं. It will count number of elements in the tuple. Plus operator will act as a concatenation. Then multiplication operation will act as a repetition. That means आपण जो ऑब्जेक्ट दिलेला आहे, जी टपल आहे, त्या टपल मधलं तो जो कम्प्लीट टपल आहे तो मल्टिप्लाय जर आपण बाय 4 केलं तर 4 टाइम रिपीट होतो. सो दॅट इज मल्टिप्लिकेशन ऑपरेशन इन द टपल. Then in operator काय करतो? It will a membership operator. It will check whether the given element is present in the tuple or not. That is membership. Now for loop use करून आपण टपलचं इटरेशन करू शकतो. We can iterate over the tuple using for loop. For x in 1 2 3, आता 1 2 3 राउंड ब्रॅकेट मध्ये दिलेत. So this will be treated as a tuple. So for x in 1 2 3 प्रिंट एक्स म्हणजे काय होईल? तुमचा इंडिव्हिज्युअल इलेमेंट जो आहे एक्स इंडिव्हिज्युअल इलेमेंट जो आहे टपलचा तो काय होईल? प्रिंट होईल. म्हणजे एक्स मध्ये काय सेव्ह होणार आहे? इंडिव्हिज्युअल इलेमेंट ऑफ द टपल. नाउ द बिल्ट इन फंक्शन्स फॉर द टपल सेम जसे लिस्टचे आहेत तेच फंक्शन आहेत. लेन, मॅक्स, मीन. आता लेन काय करतं? टोटल लेंथ ऑफ टपल देतं. मॅक्स काय करतं? इट विल गिव्ह द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ अ टपल. मीन काय करतं? इट गिव्ह द मिनिमम व्हॅल्यू ऑफ द टपल. आणि आपण लिस्ट मध्ये काय बघितलं होतं बघा? लिस्ट इन ब्रॅकेट सिक्वेन्स बघितलं होतं. म्हणजे ह्याचा अर्थ काय? तर ब्रॅकेट मध्ये जे सिक्वेन्स देतो तो सिक्वेन्स जो आहे तो आपला लिस्ट मध्ये कन्वर्ट होत होता. आता काय दिलंय मी? टपल इन ब्रॅकेट सिक्वेन्स दिलाय. म्हणजे ब्रॅकेट मध्ये जे सिक्वेन्स नेम दिलेला आहे ते कशामध्ये कन्वर्ट होतं? टपल मध्ये. सो दिस विल बी used like a constructor only.
Now see, any set of multiple objects, comma separated, written without identifying the symbol, that is the bracket, okay, etc., default treated as a tuple. म्हणजे ह्याचा अर्थ काय, आपण एखादा सिक्वेन्स लिहिला आणि त्याला आपण कुठलाही ब्रॅकेट जर टाकला नाही आणि कॉमा सेपरेटेड व्हॅल्यूज दिल्या आणि कुठलाही ब्रॅकेट जर मेन्शन केला नाही, तर बाय डिफॉल्ट धिस विल बी ट्रीटेड ॲज अ टपल. आता आपण फर्स्ट चॅप्टर मध्ये असाइनमेंट स्टेटमेंट मध्ये बघितलं होतं बघा, वी कॅन राईट एक्स कॉमा वाय इक्वल टू 1,2. मग इथं काय होत होतं, एक्स ला 1 व्हॅल्यू जात होती आणि वाय ला 2 व्हॅल्यू जात होती. त्यानंतर आपण असं पण बघितलं होतं ए कॉमा बी कॉमा सी इक्वल टू 1,2,3, म्हणजे ए ला 1, बी ला 2, सी ला 3. तर असे असाइनमेंट स्टेटमेंट आपण ज्या वेळेला लिहितो त्यावेळेला ह्याचं काय क्रिएट होतं, इंटरनली टपल क्रिएट होतं. किंवा प्रिंट एबीसी कॉमा -4.24 कॉमा 18 + 6.6, जे म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर आहे, XYZ. म्हणजे अशा कॉमा सेपरेटेड व्हॅल्यू आपण जर विदाऊट कुठल्या ब्रॅकेट मेन्शन केला तर इंटरप्रेटर, पायथॉन इंटरप्रेटर त्याला कंपल्सरी काय करतो, डिफॉल्ट टपल म्हणून कन्सिडर करतो. सो धिस सिक्वेन्स विल बी ट्रीटेड ॲज अ टपल. येते लक्षात. जर कुठलाही डिलिमिटर किंवा ब्रॅकेट मेन्शन केला नाही पण आपण कॉमा सेपरेटेड व्हॅल्यूची लिस्ट जर दिली तर त्या कॉमा सेपरेटेड व्हॅल्यूच्या लिस्टला इंटरनली टपल म्हणून ट्रीट केलं जातं. इज इट क्लिअर? So today we will stop here because there is no power supply. So for today's lecture we will stop here only. I will post the practical 6 programs on the classroom. You will go through it, check out the logic and try to execute the program. If you have any problem in that program, we will discuss in the next lecture. And for your unit test, there will not be a question bank given to you. युनिट टेस्ट साठी तुम्हाला क्वेश्चन बँक मिळणार नाही आणि नॉर्मली तुमच्या युनिट टेस्ट साठी टपल पर्यंतचा सिलेबस आहे. सो यू कॅन स्टार्ट फॉर प्रिपेरिंग. फर्स्ट चॅप्टर कम्प्लीट, सेकंड चॅप्टर कम्प्लीट आणि थर्ड चॅप्टर मधलं लिस्ट आणि टपल. So this is the syllabus for your unit test. Okay, so we will stop here. Thank you.